वेलकम टू अवर चॅनल करिअर मेकिंग गाईड्स। महाराष्ट्र राज्यातील तमाम विद्यार्थी आणि पालकांना आज सर्व जो काही नीटची परीक्षा आहे 2026 मधली ती कॅन्सल झालेली आहे। एनडीएने कॅन्सल केले आहे, हे 100% कॅन्सल झालेले आहे। त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली होती ह्या सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा परीक्षा द्यावी लागणार। एक तर 22,79,000 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते, त्यापैकी जवळपास 22,30,000 एवढ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती। आता ज्या विद्यार्थ्यांनी पहिला फॉर्म भरला होता ते सर्व विद्यार्थी 22,79,000 विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा परीक्षा द्यावी लागणार आहे। पाठीमागचं ऍडमिट कार्ड जे बनवलेलं आहे ते तुमचं कॅन्सल झालेलं आहे। तुम्हाला आता काय गोष्टी नवीन करावं लागेल या संदर्भात मी तुम्हाला अशा गोष्टी सांगतो की एनडीएने क्लिअर केलेले आहे। एक्झाम फी 1,600 किंवा 1,500 किंवा 1,000 म्हणजेच ओपन आणि ईडब्ल्यूएस साठी 1,600 रुपये फीज होती। 1,500 रुपये फीज हे ओबीसी साठी आणि एससी एसटी आणि थर्ड जेंडर आणि पीडब्ल्यूडी यांच्यासाठी 1,000 फीज होती। ही फीज पुन्हा भरावी लागणार आहे का? तर 100% फीज पुन्हा भरावी लागणार नाही। ऍप्लिकेशन फॉर्म पुन्हा भरावा लागणार आहे का? तर 100% आपल्याला ऍप्लिकेशन फॉर्म परत भरावा लागणार नाही। आपला रोल नंबर, आपला ऍप्लिकेशन नंबर तोच राहणार आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा, जो आपण ऍडमिट कार्ड बनवलेलं होतं तेच ऍडमिट कार्ड पुन्हा ठेवायचे का नाही ते टाकून द्या, त्याचा काही उपयोग नाही। नवीन ऍडमिट कार्ड तुम्हाला दिलं जाणार आहे। परीक्षेच्या अगोदर 5 दिवस दिले जाणार आहे। एक्झाम सेंटर तेच राहील का बदलेल? एक्झाम सेंटर तेच राहील। वास्तविक एक्झाम सेंटर हे अगोदर 5 ते 6 दिवस अगोदर समजायला पाहिजे, हा रूल आहे। परंतु तरी सुद्धा एक्झाम सेंटर सेम राहील। ऍडमिट कार्ड फक्त बदलेल, ऍडमिट कार्डवरची डेट बदलेल, म्हणजे दिनांक बदलेल, त्यावेळेसची वेळ बदलेल। तुम्हाला नव्याने परत फोटो, जो काही आपला पोस्ट कार्ड साईज फोटो, आयडेंटिटी साईज फोटो, सही आणि आपला जो अंगठा करायचा आहे एवढं आपल्याला परत एकदा बनवावं लागणार। म्हणजे नवीन ऍडमिट कार्ड करावं लागेल आणि हे नवीन ऍडमिट कार्डच तुम्हाला ऍडमिशनसाठी उपयोगी पडणार आहे। दुसरा महत्वाचा मुद्दा या निमित्तानं पुढे येतो, तो म्हणजे आपल्याला परीक्षा फी परत भरावी लागणार आहे का? परीक्षा फी परत भरावी लागणार नाही। आपल्याला परीक्षा जर समजा आपण नाहीच परीक्षा दिली तर आपली परीक्षा फी जी भरलेली ती परत आपल्याला मिळणार आहे का? तर ती पण परत मिळणार नाही, कारण नॉन रिफंडेबल फीज आहे। याच्यासाठी कसल्या प्रकारची एक्स्ट्रा फीज नाही। एक्झाम सेंटर सेम आहे, ऍडमिट कार्ड मात्र नवीन येणार आहे, ते ऍडमिट कार्ड घेऊन जायचंय। वेळ कधी येऊ शकते? दरम्यान आमच्या म्हणण्यानुसार 15 ते 21 जून मध्ये तुमची परीक्षा होऊ शकते। आज तारीख आहे 13 मे 2026। आजपासून जर पुढचा दिवस पाहायला गेलं तर जून मधला दरम्यान दुसरा किंवा तिसरा रविवार असू शकतो। त्याच्यासाठी ऍडमिट कार्ड एक 5 ते 7 दिवस अगोदर येईल किंवा 3 ते 4 दिवस अगोदर येईल। आपल्याला ते बनवावं लागेल। परत त्याच पद्धतीने परीक्षा कंडक्ट होईल आणि सर्व प्रकारचं स्मूथली चालू होईल। झालेल्या गोष्टीवरती आता पडदा पडलेला आहे। पेपर 100% फुटला होता, त्यामुळे मास लेवलवरती पेपर केलेला होता। त्यामुळं हे जे स्कोर आहे ते स्कोर ज्यांनी जेन्युनली अभ्यास केलेला होता अशा विद्यार्थ्यांसाठी अन्यायकारक होता। ज्यांनी खोटे पेपर विकत घेऊन अभ्यास करून लिहिलेलं होतं यांना स्कोर जास्त येणार होता, त्यामुळे तुमचा रँक घसरणार होता। हा निर्णय निश्चितच जेन्युनली अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चांगला आहे। खूप साऱ्या विद्यार्थ्यांमध्ये प्रतिक्रिया येते की आम्हाला त्रास होतो, कुचंबना होते, परंतु तुमच्यासाठीच आणि तुमच्या हितासाठीच ही गोष्ट आहे। जर समजा हा पेपर जसा तसा ठेवला असता तर तुमचा स्कोर जो आला असता तो ओरिजिनल तोच आला असता। परंतु ज्यांनी म्हणजे अगदी पेपर फुटलेल्या पेपरवाल्यांनी जर अभ्यास करून न करता सुद्धा तुमच्यापेक्षा जास्त स्कोर मिळवला असता आणि तुमचा रँक घसरला असता, म्हणजे एकंदरीत तुमचा जो काही ऍडमिशनचा मार्ग आहे तो अगदी खडतर बनला असता। त्यामुळे तुम्हाला ही जी गोष्ट आहे ती 100% उपयोगाची झालेली आहे। आता ज्या विद्यार्थ्यांनी रिपीटचा निर्णय घेतलेला होता ते अभ्यासाला लागलेलेच होते, त्यांच्यासाठी काही अडचण नाहीये। जे अभ्यास आता चांगले मार्क मला येतात परंतु आता मला काही गरज नाही म्हणून ज्यांनी समजा पुस्तकं वगैरे गुंडाळून ठेवली त्यांनी परत काढायचे आणि परत अभ्यासाला लागायचे। 1 महिन्याचा परत एक्स्ट्रा पिरियड मिळणार आहे। ज्यांना परीक्षेमध्ये चांगले स्कोर आलेला नव्हता अशा विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा संधी उपलब्ध आहे आणि ज्यांना चांगला स्कोर येऊन सिलेक्शन मधले मार्क्स होते अशा विद्यार्थ्यांसाठी थोडीशी दुःखद बातमी
पण पर्याय नाही, संपूर्ण देशासाठी किंवा राज्यासाठी या गोष्टी बनवल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे 100% तुम्हाला या सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहेत. तुम्हाला ॲडमिट कार्ड नवीन द्यावं लागेल, त्याचबरोबर ॲडमिट कार्ड नवीन येईल, एक्झाम सेंटर सेम राहील. परीक्षा दरम्यान 2ऱ्या किंवा 3ऱ्या रविवारी जूनमधल्या होण्याची शक्यता आहे. अभ्यासाला लागा, तयारीला लागा. पुन्हा एकदा आम्ही तुम्हाला प्रत्येक टप्प्यावरती येणाऱ्या काउन्सिलिंगच्या ऑथेंटिक इन्फॉर्मेशनसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. आपल्याला कसल्या प्रकारची एक्झाम फी द्यावी लागणार नाही आणि भरलेली एक्झाम फी परत पण मिळणार नाही. सेम एक्झाम सेंटर, ॲडमिट कार्ड मात्र बदलणार आहे, डेट बदलणार आहे, त्याचबरोबर पेपर सुद्धा कंप्लीट बदलणार आहे. सोपा येणार आहे किंवा अवघड येणार आहे हे कुणालाही माहित नाही. एनटीएलाही समजत नसतं. रॅन्डमली पेपर बनवला गेलेला असतो. सर्व महाराष्ट्र आणि भारत देशामधील तमाम विद्यार्थी आणि पालकांना, नीट ॲस्पिरंटला तुमच्या भावी आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यावरती तुम्हाला आमच्या टीम करिअर मेकिंग गायडन्स तर्फे हार्दिक शुभेच्छा देऊ आजचा व्हिडिओ संपूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.